नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थमॅटिकल ऑपरेशन हा चॅप्टर पाहत आहोत. आपण सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट पाहिलेला आहे. आज पाहू कमिशन अँड ब्रोकरेज. कमिशन अँड ब्रोकरेज. कमिशन अँड ब्रोकरेज. ओके, फॉर्म्युला लिहून घ्या. Commission is equal to selling price into rate of commission into rate of commission. Selling price into rate of commission या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे. उदाहरण पाहू आपण. बघा, उदाहरण आहे आपल्या समोर. अ कमिशन एजंट गेट 12% कमिशन अप टू सेल ऑफ रुपीज 3 lakh and 15% commission on the sale exceeding rupees 3 lakh in a month. His sale are 6,70,000. फाइंड आउट इट्स कमिशन. काय सांगितलेलं आहे की 3 लाखापर्यंत त्याला काय आहे, ठराविक दरानं कमिशन आहे आणि नंतर त्याच्यापेक्षा जास्त विक्री केल्यानंतर त्याला काय आहे, एक्सिडिंग म्हणजे जास्तीचं कमिशन त्याला मिळणार आहे. तर एकूण मिळणारं कमिशन त्याचं शोधायचं आहे. आता कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू आपण. मग काय आहे, कमिशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. कमिशन इज इक्वल टू सेलिंग प्राइस इनटू रेट ऑफ कमिशन. बरोबर आहे. आता इथे 2 दिलेले आहेत. आता फर्स्ट टर्म आपण पाहू. अप टू 3 lakh, 3 लाखापर्यंत. अप टू सेल ऑफ 3 lakh, 3 लाखापर्यंत किती आहे कमिशन. अ कमिशन एजंट गेट 12% कमिशन अप टू सेल ऑफ 3 lakh. म्हणजेच किती आहे, 3 लाखापर्यंत 12% कमिशन आहे इकडे. मग सिंपल आहे. मग पहा की प्रॉब्लेम आपण सोल्युशन काढू. आता कमिशन इज इक्वल टू सेलिंग प्राइस इनटू रेट ऑफ कमिशन आहे इकडे. सेलिंग प्राइस किती आहे, 3 lakh इंटू रेट ऑफ कमिशन किती आहे, 12%. मग याचं कसं लिहितो आपण, 3 lakh इंटू 12 डिवाइडेड बाय 100. डायरेक्ट कॅल्सीवरती करा. उत्तर किती येतं पहा, 36,000 रुपये आहे की नाही. आता दुसरी कंडिशन पाहू. एक्सिडिंग सेल, जास्तीचा केल्यानंतर किती आहे बघा, अँड 50% कमिशन ऑन सेल ऑफ एक्सिडिंग. बरोबर आहे. एक्सिडिंग सेल केला की 15% कमिशन. मग पहा एकूण सेल किती आहे, टोटल सेल इज 6,70,000 मायनस पूर्वीचा करा. आता किती आहे एक्सिडिंग सेल, 6,70,000 मायनस 3 lakh करून टाका. किती येतं उत्तर, 3,70,000. म्हणून काय येईल आता, कमिशन. ओके, कमिशन इज इक्वल टू सेलिंग प्राइस इंटू रेट ऑफ कमिशन. सेलिंग प्राइस किती आहे, 3,70,000 इंटू 50%. इट मीन्स 3,70,000 इंटू 50 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू 55,500 आहे का नाही. 55,500 कमिशन. आता टोटल कमिशन काढू आपण आहे का नाही. टोटल कमिशन इज इक्वल टू 36,000 प्लस 55,500 इज इक्वल टू 91,000
500 कमिशन आलेलं आहे. आपला आन्सर किती आहे? लास्ट 91,500. चला दुसरं उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. An agent was paid ₹30,000 30,000 ॲज अ कमिशन. कमिशन म्हणून किती दिलेलं आहे आपण? 30,000. कमिशन ऑन सेल ऑफ व्हेकल ऑफ द रेट ऑफ कमिशन वॉज 10%. किती पर्सेंटने दिलेलं आहे आपण? 10%ने दिलेलं. किती दिलेलं आहे? 30,000. ओके. अँड द प्राइस ऑफ ईच व्हेकल इज 15,000. आणि प्रत्येक व्हेकलची किंमत किती होती? 15,000. मग त्यांनी किती व्हेकल विकल्या? हाऊ मेनी सोल्ड आपल्याला काढायचं आहे. बघा कसं काढायचं. आता सोल्युशन पाहू आपण. कमिशन इज इक्वल टू सेलिंग प्राइस इंटू रेट ऑफ कमिशन. सेलिंग प्राइस किती आहे हो? 15,000. कमिशन किती आहे? 10%. म्हणजेच कमिशन किती मिळणार त्यांना? 1,500 ईच व्हेकल. इकडे ईच व्हेकलवरती किती मिळालेलं आहे? 1,000. मग आता टोटल व्हेकल इज इक्वल टू टोटल कमिशन डिवाइडेड बाय वन व्हेकल कमिशन. वन व्हेकल कमिशन. टोटल कमिशन किती मिळालं हो? 30,000 डिवाइडेड बाय 1,500 इज इक्वल टू 20. मग 20 काय आहेत? ही सोल्ड 20 व्हेकल्स. सोपं आहे. ही सोल्ड 20 व्हेकल्स. आता प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही उदाहरणं देतो. उदाहरण आहे तुमच्यासमोर. अ कार वॉज परचेस्ड फॉर ₹8,06,000 अँड सोल्ड फॉर ₹9,20,000. कमिशन 2% ऑन परचेस अँड 3% ऑन सेल. कॅल्क्युलेट द टोटल गेन ऑफ प्रॉफिट. सोडून पहा. सोपं आहे. दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी. अन एजंट इज पेड 8% कमिशन ऑन कॅश सेल्स. कॅश सेल्सवरती किती आहे? 8% अँड 6% कमिशन ऑन क्रेडिट सेल. क्रेडिट सेल केला की 6%. ही मेड 35% ऑफ हिज सेल. किती? 35% सेलच्या आर द कॅश अँड द रेस्ट ऑफ द क्रेडिट. म्हणजे कॅश किती टक्के विकलेला आहे? 35%. तर रेस्ट किती आहे? 65%. 65% कशावरती विकलेला आहे? क्रेडिटवरती. द क्रेडिट ॲव्हरेज फाइंड द रेट ऑफ कमिशन. आणि दोन्हीचं कमिशन काढायचं आहे तुम्हाला. सोपं आहे. थोडीशी मेहनत करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. या पद्धतीनं आपण कमिशन अँड ब्रोकरेज पाहिलेलं आहे. तर या शृंखलेमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत असताना स्पर्धा परीक्षेची गणितं सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, कमिशन, ब्रोकरेज या गोष्टी तुम्हाला नेटवरती सहज अवेलेबल उपलब्ध आहेत. आणि छोटी छोटी उदाहरणं घ्या, सोडवण्याचा प्रयत्न करा. जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल तितका हा परफेक्ट चॅप्टर होईल. कारण सगळ्याच गोष्टी एकाच चॅप्टरमध्ये अवेलेबल होतील असं नसतं. वेगवेगळे घटक आहेत. तर तुम्ही सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करा. त्यातून मार्ग मिळेल आणि मार्ग मिळाल्यानंतर आपणास प्रॅक्टिस अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. मला माहीत आहे काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन समजण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. परंतु या महामारीच्या काळात तुम्ही स्वतःहून जिज्ञासूपणा दाखवा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, नवीन उदाहरणांचा सराव करा. या पद्धतीनेच तुमची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट दिसून येईल. बरोबर आहे. चला, मला माहीत आहे तुम्ही अभ्यास कराल. भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.
नवीन उदाहरणासह. धन्यवाद.